हाय हॅलो नमस्कार. मी दुर्गा आपल्या समथिंग न्यू या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. तर दीपावली हा संस्कृत शब्द असून दिव्याच्या ओळी असा त्यांचा अर्थ होतो. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंद, ऐक्य आणि नव्याची सुरुवात. नव्याच्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून हा सण समजला जातो. हा भारतातील परंपरेने नटलेला सण आहे. श्रीरामांनी रावणाला पराभूत करून अयोध्येत परत आल्यामुळे हा सण त्या दिवसाची आठवण म्हणून साजरा करतात. काही भागात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या विवाहाचा दिवस म्हणूनही हा सण ओळखला जातो किंवा साजरा केला जातो. व्यापारी लोक नवीन वर्षाची सुरुवात नव्याने व्हावी म्हणून या सणाला महत्त्व देतात. दिवाळी ही 5 दिवसाची असते व ती 5 दिवस साजरी केली जाते. माता लक्ष्मी, सरस्वती व गणपती यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. पहिला दिवस हा धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. यामध्ये सोनं, चांदी, भांडी यांची खरेदी करतात. तसेच पूजेसाठी वह्या, पेन, फळा अशा विविध वस्तूंचा पूजेसाठी यामध्ये समावेश केला जातो. दुसरा दिवस हा नरक चतुर्दशीचा असतो. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला अशी मान्यता आहे. त्याची आठवण म्हणून हा सण किंवा दिवस साजरा करतात. तिसरा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा. माता लक्ष्मी, सरस्वती व भगवान गणेश या 3 देवी देवतांची पूजा यामध्ये केली जाते. ही पूजा संपत्ती, सुख आणि समृद्धीची भरभराट व्हावी यासाठी केली जाते. चौथा दिवस हा बलिप्रदेचा म्हणजेच पाडव्याचा म्हणून साजरा केला जातो. पती-पत्नीच्या प्रेमाचा दिवस. यामध्ये पाडव्याच्या दिवशीही पती-पत्नीचे औक्षण म्हणजेच ओवाळणी करते व त्याच्या मंगल आयुष्यासाठी प्रार्थना करते. तसेच बळीराजाला भगवान विष्णूंनी बटुवामन अवतार घेऊन पाताळात नेले होते म्हणूनही हा दिवस साजरा केला पाडवा म्हणून साजरा केला जातो. तसेच शेतकरी म्हणजेच बळीराजा याची आठवण म्हणूनही हा दिवस साजरा करतात. तर दिवस 5वा. 5व्या दिवशी हा भाऊबीजेचा दिवस असतो. बहीण भावाच्या गोड नात्याचा हा दिवस असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घ तसेच मंगल आयुष्याची परमेश्वराकडे प्रार्थना करते. बहिणीचं माया, बायकोचं प्रेम असणाऱ्या या दुहेरी ऋणानुबंधाचा हा सण फार महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये आली आली दिवाळी, बहीण भावाला ओवाळी असे म्हटल्या जाते. लक्ष्मी मातेला स्वच्छता ही फार प्रिय असल्यामुळे संपूर्ण घराची साफसफाई, रांगोळी, दिवे, फटाके, नवीन कपडे, घर सजवण्याची सर्वांची नुसती घाई चालू असते. बायकांची फराळ बनवण्याची लगबग. चकली, लाडू, करंज्या, शंकरपाळे इत्यादी फराळाचा बेत यामध्ये असतो. दुकानदारही दुकानाची साफसफाई तसेच सजावट, रंगरंगोटी हे करतात. दुकानदार हे नव्या वर्षाची नवी सुरुवात म्हणून नवीन खात्यांची पुस्तके, लेखी वही सुरू करतात या सणापासून. दिवाळी म्हणजे काय? तर दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे, दुःखातून
आनंदाकडे जाण्याचा संदेश या सणामधून देण्यात येतो. दिवाळी सणाला फार महत्त्व आहे. प्रेम, ऐक्य, श्रद्धा आणि आनंद यांचा हा सण म्हणजे दिवाळी सण. सामाजिक आणि धार्मिक एकतेचं प्रतीक आणि समाजातील प्रेम, बंधुभाव यांचा एकोपा राहावा, तसेच नव्या आशा आणि यशाची सुरुवात या सणापासून लोक करत असतात. तसेच व्यवसायाची व आपली भरभराट होण्यासाठी माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती या देवांना प्रार्थना केली जाते. तसेच सुख, शांती, आरोग्य हे आपल्याला लाभावे असे या सणाचे महत्त्व आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि यापुढेही असेच नवीन नवीन व्हिडिओ आणायचे असतील त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आणि कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळतं. तर तुमचे कमेंट फार महत्त्वाचे आहेत. तर नक्की कमेंट करा आणि पुढील अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका माहितीसह आणि विचारांसह. धन्यवाद.